गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता मागच्या बुधवारी जो झाला आहे त्याच्या पुढचा विषय चालू करण्यापूर्वी सत्कर्म म्हणजे काय आणि परमार्थ किंवा अध्यात्म म्हणजे काय ह्याच्यावर आपण बोलूया. तर काय सत्कर्म म्हणजे तुम्हाला काय माहीत आहे? प्रथमतः सत्कर्म म्हणजे काय तर स्वतःचे काम स्वतः करणे व जेवतेवेळी पहिल्यांदा समाधानाने जेवणे हे पहिले सत्कर्म आहे. जेवायला बसले की चालू असते बघा, ही काय भाजी आहे का, हे का मीठ आहे का, हे अमुक आहे काय, ते नावं ठेवली की ते विशुद्ध होतं. असं जेवण जेवल्यानंतर जे रक्त होतं ते बाद होतं आणि मग विचार चांगले होत नाही. म्हणजे सबंध जीवनाचा आधार पहिला त्याच्यावर आहे. तर हे का करायचं तर जी उच्च अवस्था म्हणजे नारायण अवस्था या काया वाचा मनाच्या दैहिक अवस्थेला गुरूंनी प्राप्त करून दिली आहे. महत्प्रयासाने नरजन्माला आल्यावर इथून नारायण होऊन जायचं आहे. नारायण व्हायचं म्हणजे काय, चांगले आचार विचार देवासारखं. तो मनुष्य देव माणूस आहे वगैरे, कुणाचे आध्यात्मिक म्हणतात नाही, चांगलं बोलतोय, कुणाचे पैसे बुडवत नाही असं म्हणतो ना जीवनामध्ये अनुभवतो. तसं प्रत्येकाने जीवन ईश्वरमय करून इथून जायचं आहे. या कायाच्या मनाला श्री सद्गुरूंनी महत्प्रयासाने नारायण अवस्था प्राप्त करून दिली. ती टिकवण्यासाठी म्हणजे खालील चारप्रमाणे आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक, त्याच्यामध्ये काया वाचा आणि मन आहे. हां, सुखी जीवनासाठी गुरुनी काय केलं आहे, 25% काया, 25% वाचा आणि 50% मन. पण दुःख घेऊन आलं होतं तेव्हाचं काय प्रमाण होतं समजलंय ना, 75 होतं, ते 25 आणि मन आहे तिथं शून्य होतं. म्हणजे कसं, डबक्यासारखं. डबक्यामध्ये दगड मावत नाही, म्हणजे जरा काही दुःख आलं की लगेच अपसेट व्हायचं. 50% म्हणजे विशाल झालं आणि 80% म्हणजे दादांसारखं. दादांचं कसं येते होतं, हे 10%, ते 10% आणि तिथं 80%. म्हणजे स्वतःचं कल्याण करायचं. आणि याच्यानंतर पण समुद्रामध्ये धोंडा पण मावतो, मोठी बोट पण मावती आणि टायटॅनिकसारखं जहाज पण. समजलं? म्हणजे मन जर विशाल झालं तुमचं तर आलेल्या दुःखाला तुम्ही सामावून घेऊ शकता, लगेच अपसेट होत नाही. समजतंय ना? म्हणून ती अवस्था ती टिकवायची. आता 25-25 म्हणजे गरजेपुरती काया. वजन भरपूर झालं की डॉक्टर शेवटी सांगा चालत जावं आणि वजन कमी करा. मग स्वतःचं काम स्वतः केलं म्हणजे काय होईल, देह कष्टेल. म्हणून पूर्वीच्या काळी यात्रेला जायचं चालत, पंढरपूरला चालत जाण्याचं काय, काया दमली पाहिजे. काया दमली की मग त्याचं वजन कमी होतं आहे, होय ना. म्हणून तिथं 25-25-50 जर असेल तर सुखी जीवन असेल. ती अवस्था टिकवण्यासाठी स्वतःचं काम स्वतः करणे. आणि पण आपण आलो तेव्हा ही अशी परिस्थिती होती. म्हणून इथं तो शेर आहे काय, खुदा का सवाल है एक, हमारे सवाल है 100. अडचणीच अडचणी, एक संपलं की दुसरं संपलं की तिसरं. अगर एक लिखने की कोशिश करो तो 100 सवाल मिट जाएंगे. म्हणजे एक इधर लिखने का है, एक इधर लिखने का है. इथे 10% झालं की हे कमी होणार. समजलं? म्हणजे कुठपर्यंत कमी करायचं आहे, इथं 2 लिहायचं, इथं 3 लिहायचं, 4 लिहायचं आणि शेवटी इथं 5 लिहायलं की हे 25 आणि हे 50. हे गुरुनी करून दिलं तुम्हाला. ते अवस्था टिकवण्यासाठी स्वतःचं काम स्वतः करणे. अंघोळी गेल्यावर आपलं पाणी काढून घेणे, जाताना कपडे घेऊन जाणे. नाही बायकोला जायला पाणी काढून ठेवले का, माझे कपडे आणून दिले का, जेवण झाल्यावर ताट उचलून ठेवायचं का, तर चहा प्यायला कपाशी कोणी उचलायची. म्हणजे व्यायाम पाहिजे ना. समजतं की नाही? तर शेर झाला. तर 1 नंबरची अवस्था म्हणजे ही टिकवण्यासाठी गुरुंनी प्राप्त करून दिली. ती टिकवण्यासाठी स्वतःचे काम स्वतः करणे. याचा अर्थ कुलाचे आचरण. कुलधर्म हा 25% आहे. गंध फूल दूध नैवेद्याने त्या देवीची पूजा करायची. तिने आशीर्वाद दिलेला
आणि तो कुलोपासना म्हणजे पुढची पिढी चांगली होण्यासाठी तो आशीर्वाद धारण करायचा रक्तामध्ये. रक्ताचं पुढं बीज होतं, जे बापापेक्षा मुलगा श्रेष्ठ, मुलापेक्षा नातू श्रेष्ठ असं व्हायला पाहिजे. त्याचं कारण आहे कुलधर्म हा 25% आहे, कुलाचार आणि कुलोपासना आपल्यासाठी आहे 75%. तर दिलेला आशीर्वाद रक्तात धारण होण्यासाठी आचरण, मग कुलोपासना म्हणजे कुलाची जोपासना होईल. तर वंदनीय दादा सांगत, संसारिक जीवन जोपर्यंत पारमार्थिक होत नाही तर सुख शांती समाधान मिळत नाही. हे जीवन आहे ते पारमार्थ करत आहे. म्हणजे काय सकाळपासूनची संध्याकाळपर्यंतची कामं करायची, ती जर नीटनेटकी केली तर त्याच्यापासून समाधान मिळत आहे म्हणजे परमार्थ. बरोबर आहे. म्हणजे काय, लाईटचं बिल आल्यावर बरोबर वेळेला भरायचं, ते भरायचं नाही, मग लाईट कट केल्यावर गोंबागोंब करायचं. म्हणजे हे नीट वागणं झालं का, नीट आचरण झालं नाही. समजलं. प्रत्येक गोष्ट नीटनेटकी करायची. बॅटरी कुठेतरी एका जागेला ठेवायची, लाईट गेल्यावर ती सापडली पाहिजे, नाहीतर थुडकं जायचं. काडीपेटी एकीकडे, बॅटरी एकीकडे, ह्या गोष्टी. मिंटरची बाटली एका जागेला ठेवली पाहिजे, रात्री डोकं उठायला अंदाज गेला तर ती तिथं सापडली पाहिजे. म्हणजे जागच्या जागी सगळ्या वस्तू. बरोबर आहे ना. आंघोळी जाण्यापूर्वी 45 टावेल आहे की नाही, साबण आहे की नाही बघायचं पाहिजे. तर अरे साबण आणून घ्या. एक उदाहरण सांगतो. प्रत्येक गोष्ट नीटनेटकी करणे, ती जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत जीवन सुखी होत नाही. म्हणून एका नाण्याला 2 बाजू असतात. रुपयाचं नाणं घेऊन गेला तर एक बाजू साफ असेल तर चालत नाही म्हणतात ना. तर हे नाही चलता है, साफ हो गया आहे. तसं त्या नाण्याला जशा दोन्ही बाजू पाहिजे तसं प्रपंच आणि परमार्थ. प्रपंचातलं प्रत्येक काम नीटनेटकं करणं म्हणजे परमार्थ. पण दादानी हे आणखी नाही सांगितलं. आता एकाच वाक्याचे 2-3 अर्थ असू शकतात. तर परमार्थ काय त्यातला, किंवा अध्यात्म म्हणजे काय. आता तुमचं म्हणणं काय, अध्यात्म म्हणजे काय माहिती सांगेल. किंवा परमार्थ करतो आपण म्हणजे काय, म्हणजे देवाला जाणे, यात्रा करणे वगैरे वगैरे आहे ना, देवाची सेवा करणे वगैरे. हां, उपास तपास करणे काय नाही बोला तुम्ही यासाठी. परमार्थ म्हणजे किंवा अध्यात्म म्हणजे तुमची कल्पना काय आहे. खूप काही देवाचं करायचं, यात्रेला जायचं म्हणजे परमार्थ का नाही आहे. नेमकं तिथंच तर घोटाळा आहे. याबद्दल वंदनीय दादांनी 7व्या सेमिनारमध्ये सांगितलं आहे. ते आपण आता वाचूया. हे वाचू. परमार्थ काय आहे तर या निसर्गामध्ये 5 तत्व आहेत की नाही. पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश म्हणजे नैसर्गिक तत्व. रोज आपण श्वास घेताना ते 5 प्राण आहेत ते एकत्र करून घेतो. म्हणजे आपल्यामध्ये जी कमतरता झालेली असते, आपली पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश 5 तत्व आहेत. ते बाहेरच्या श्वासातून आपण त्याचं मॅन्युप्युलेटिंग करत असतो. ओके. आता पुढं हे वाच की. आत्मनिवेदन बनलं शेवटचा पॅरा झाला ना. होय. ते साधना करून हे बोलणं त्यांचं लक्ष असेल त्याच्यावर. हां, काही जण हां. पुस्तक घेऊन बसतात. काही जण पुस्तक घेऊन बसले त्यांचं बरोबर आहे. शेवटचं वाक्य परमार्थ म्हणून आहे. हे झालं. हां, एवढंच वाटतं आहे. तेव्हा ह्या विषयातून प्रेम धरेल, मग तो भक्त आपोआप ऐहिक न मागता पारमार्थिक या विषयाकडे त्याची दृष्टी वळेल. यासाठी येणाऱ्या भक्तांना साधने सोपे असायला पाहिजे. मग हळूहळू भक्तात जो बदल होत असतो त्याचा अर्थ परमार्थ. एवढा जरी जन्माला येऊन समजला तरी त्या भक्ताचे सार्थक होईल. म्हणजे परमार्थ म्हणजे काय ते आपण आता वाचूया. पान नंबर 115 पर्यंत आपण वाचन केलं. तर त्याच्यातल्या शेवटच्या 4 ओळी काकाने वाचून दाखवल्या. आता त्याच्या पुढं 7व्या सेमिनार मधला विषय म्हणजे ह्याच्याबद्दलची जास्त सखोल माहिती मिळण्यासाठी म्हणून आता 7वा सेमिनार पान नंबर 180 हो ना. 180 त्याच्यातला विषय मी वाचतोय. या निसर्गात जे अनंत विषय असून ते आम्हा मानवांना अनुभवाला आले आहेत किंवा अनुभवत आहोत, हे सर्व विषय मूळ निसर्ग ह्या विषयातून बाहेर पडलेले आहेत.
तर ज्या मूळ निसर्ग या विषयातून नानाविध विषय निर्माण झाले त्यातील कोणत्या ना कोणत्या तरी विषयात पारंगत नसू किंवा अध्ययन केलेले असू. म्हणजे काय, ज्याचा पृथ्वी तत्व प्रधान आहे तो शेतीबद्दल आवड असते त्याला, त्याच्यात तुम्ही शेतीचा अभ्यास करता पण पारंगत नसता, माहिती की नाही. मी काय सांगतो समजत आहे ना, तुम्हाला शेतीची आवड आहे पण पूर्ण ज्ञान नाही आहे अजूनही. म्हणजे तो माहिती तुमच्या जन्मतःच असतो. एखाद्याला बघा, एखाद्याला तबला वाजवायची आवड असते, जन्मतः असते. मॅट्रिक मुलगा पास झाला की त्याला विचारतं, तो म्हणतो उत्स्फूर्त मला कॉमर्सला जायचं आहे, किंवा एखादा म्हणतो मला अमुक डॉक्टर व्हायचं आहे, होय ना. म्हणजे ती जी 5 तत्व आहेत तुमच्या पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्यातलं प्रधान तत्व जर पृथ्वी असेल तर तो भूगर्भशास्त्र पृथ्वी तत्वातल्या याच्यामध्ये माहिती काढली असते. आता त्याच्यात प्रगती होण्यासाठी काय करायचं आहे, तर ह्या निसर्गामधलं एक सूक्ष्म तत्व आपण धारण करायचं आणि ते सजीव करून त्याच्यात प्रगती करायची. बघतो आपण आता अमिताभ बच्चन केवढा मोठा कलाकार झाला. काही काही डॉक्टर भडकमकर म्हणजे डॉक्टर होते, ते भडकमकर 1 नंबरचे डॉक्टर इतक्या उच्चावर कसे गेले समजते ना. तेंडुलकर खेळामध्ये झाला आणि तो तबला वाजवणार कोण, झाकीर हुसेन. तबले सगळ्यात वाजवतात पण तो विशेष, समजते ना. म्हणजे हे सगळे विषय कुठे आहेत मूळ, तर निसर्गात आहेत. त्या निसर्गातला एक विषय आपण धारण केला की ते तबला वाजवता वाजवता तो एका अशा अवस्थेला जातो की तो शेवटी काय म्हणतो, ही सगळी देवाची कृपा आहे म्हणता ना. अमिताभ बच्चन सर म्हणाला आहे की मग हे सगळं माझं एवढं झालं आहे तर हे देवाच्या कृपेचे झालं नाही. म्हणजे शेवटी कुठे गेला तो मूळ. हां, मला काय सांगायचं आहे तुम्हाला समजलं. दादा काय म्हणायचं आहे, प्रत्येक माणसाने जो विषय केला आहे त्या विषयात निसर्गातून प्राप्त केला आहे, पुन्हा निसर्गात जाऊन ईश्वरापर्यंत जायचं आहे. म्हणजे जीवन ईश्वरानं करायचं. हां, आंब्याची कोय असते की नाही, ती कोय आंबा तुम्ही जो खाता तो कुठनं आला, कुठनं आला, मूळ कोयीतनं आला ना. मूळ कोय जेव्हा पेरली तेव्हा त्यातून झाड आल्यावर पुन्हा आंबा आला, आणि जेव्हा त्याच्यात कोय निर्माण झाली म्हणजे ज्या मूळ कोयीतून तो आला, ती कोय निर्माण झाल्यावर त्याचं कार्य संपलं. मग मूळ परमेश्वराकडनं आणल्यावरती इथं मूळ परमेश्वर तयार झाला का, समजला का विषय. म्हणजे प्रत्येक माणसाने मूळ विषयाकडे जायचं, हे सोडून नंतर काय करतात, हे सगळं झालंय ते माझ्यामुळे झालंय म्हणजे देव मानतच नाही आम्ही. आज बघायला मिळतात ना अशी माणसं आपल्याला. हां, हा जर आत आत्माच नसतात, तुझा श्वास बंद झाल्यावर मग तू कुठे जातोस, मी येऊ केलं आणि मी तेव्हा केलं म्हणून. तर पुन्हा वाचतो बघा, हे सगळे जे विषय आहेत नानाविध विषय आहे. इंजिनिअरिंग आहे, मेटलर्जी आहे, अमुक आहे, तमुक आहे, सोनाराचा धंदा आहे, अमुक आहे, तो आहे, तो आहे, जितके भरपूर विषय आहेत त्यात उपविषय आहेत. एक नुसतं आपण पृथ्वी तत्व प्रधान म्हटलं तर शेती आहे, बोर मारणारे आहेत, इंजिनियर आहेत, हां, माती दगडमाथ्याचं कन्स्ट्रक्शन आहे, नंतर भूगर्भशास्त्र आहे, नंतर सोनं काढणारे आहेत, जमिनीतनंच काढतात. म्हणजे किती विषय झाले, अजून नाही माहीत असलेले भरपूर विषय आहेत. अशा प्रत्येक विषयातला एक मनुष्य तज्ज्ञ निर्माण होतो. आता विजापुरात आला ना तर गौंडी मिळाला नाही, इंजिनियर मिळाला नाही असं होत नाही. प्रत्येक गावात प्रत्येक मनुष्य मिळावा अशी देवाची तरतूद आहे, समजलं काय. म्हणजे काय, इकडे 50 मुली झाल्या तर इकडे 50 मुलं व्हावीत, त्यांचं लग्न होऊन जीवन चाललं पाहिजे. पण आपण दीडशाने काय करतो, मुलगाच पाहिजे म्हणून मुली मारायच्या. आता 50 मुलं झाली, त्यांच्या वंशाला दिवे लावायचे, तर दिवे लावायला मुलीच नाही मिळाली तर काय दिवे लावणार. म्हणजे निसर्गामध्ये झालेल्या कार्यामध्ये अडथळा कोणी आणला, जोरात सांगा आपणच म्हणून. समजतंय ना मी काय काय म्हणायचं आहे. म्हणजे जन्माला घालण्यापूर्वी देवाने किती व्यवस्थित तरतूद करून, प्रत्येक गोष्टीची तरतूद करून, सर्व ठिकाणी सगळ्या प्रकारची माणसं असावीत, सगळ्या प्रकारच्या भाज्यापाल्या असाव्यात, सगळं तुम्हाला खायला मिळावं, एकाने शेती करावी, यांनी धान्य पिकवावं, म्हणजे सर्वांना मिळत आहे. आज भाजी भाजीपाल्याची तुम्हाला आयती तयार मिळते, पण ती कोणीतरी केल्याशिवाय मिळते का. म्हणजे एक लॉ ऑफ नेचर, हां, निसर्गाचा नियम आहे, त्या नियमानुसार जाणं बरोबर आहे.
का अगेन्स्ट नेचर जाणं बरोबर आहे? निसर्गाचे नियमाप्रमाणे. हां, जातो का? चल, त्यातील कोणत्या ना कोणत्या तरी विषयात पारंगत नसू किंवा अध्ययन केलेले असू. हां, उपजात शेतीची आवड असते, उपजात आहे अमुकाचा, म्हणजे पारंगत नाही पण तुम्हाला आवड आहे, पण नंतर पारंगत कसं व्हायचं आहे तेच सांगायचं. म्हणजे म्हणजेच ते विषय आम्ही प्रत्येकाने वेगवेगळ्या अध्ययन मार्गाने अध्ययन करून ठेवले आहे. असा प्रत्येकाचे ठायी एक विषय आहे. उदाहरणार्थ कोणी सायन्सचा, कोणी आर्ट्सचा, कोणी कॉमर्सचा, इत्यादी इत्यादी. असे हे जे प्रत्येकाचे जीवनात उपजीविकेचे विषय आहेत, हां, उपजीविकेचे विषय आहेत ते. त्या विषय माध्यमातून तो विषय ज्या प्रधान माध्यमातून प्राप्त झाला आहे त्या विषयातून मूळ किंवा प्रधान विषयाकडे आपण जाणे म्हणजे परमार्थ किंवा अध्यात्म. हां, म्हणजेच एक प्रधान विषय, तर त्या मूळ किंवा प्रधान विषयाकडे आपण प्राप्त केलेल्या विषयातून जाणे. आता ह्या विश्वाची प्रगती जी आहे ती कशी होत गेली, तर प्रत्येक देहिक माध्यमाच्या ठिकाणी जो एक प्रधान गुण असेल तो स्थूल गुण आहे. हां, हे बघा, हे आपलं देहाचे माध्यम आहे, ह्याच्यातही 5 तत्व आहेत ना, पृथ्वी आप तेज वायू आकाश. ती स्थूल आहेत का? ती आई उदरातनं आपण घेतली आहेत. आई अन्न खाते आणि आपल्याला मिळतात, म्हणजे ती निर्जीव आहेत किंवा अनैसर्गिक आहेत. आणि निसर्गामध्ये आहेत ती सजीव आहेत आणि नैसर्गिक आहेत. समजतंय? हे नैसर्गिक आहे, सजीव आहे, हे अनैसर्गिक आहे, स्थूल आहे. हे सूक्ष्म आहे आणि स्थूल आहे. आता वाट पुढे. आता ह्या विश्वाची प्रगती जी आहे ती कशी होत गेली, तर प्रत्येक देहिक माध्यमाच्या ठिकाणी जो एक प्रधान गुण असेल तो स्थूल गुण आहे, कारण तो आई उदरातून तुम्ही अनैसर्गिक आणलेला आहे. म्हणजे आईने अन्न सेवन केल्यानंतर तो तुम्हाला मिळाला. परंतु वातावरणातील पंचतत्वात जो गुण आहे हा सूक्ष्म गुण आहे, तो नैसर्गिक म्हणजे सजीव आहे. आता वर सांगितल्याप्रमाणे देहिक माध्यम किंवा स्थूल देहामधील स्थूल गुण जो आहे हा सूक्ष्म गुणाला म्हणजेच जो सजीव आहे त्याला धारण करतो व स्थूल गुण हा सजीव होतो आणि मग तो बुद्धीकडे प्रवाहित होऊन मग तो वायुतत्वाने कार्य करायला लागतो, म्हणजेच विचार. हे उत्पत्तीचं गणित आहे. आता बघा, हे सूक्ष्म तत्व या स्थूल देहात धारण झाल्यानंतर ह्याच्यातही 5 तत्व आहेत आणि इथेही 5 तत्व आहेत. या सूक्ष्म तत्वातलं स्थूल तत्व ह्याच्याशी एकरूप झालं की ते सजीव होतं आणि ते वायुतत्वाने बुद्धीकडे जातं आणि मग बुद्धीतून विचार निर्माण होऊन त्याप्रमाणे कार्य होतं. म्हणजे शेतीत आता मला प्रगती कशी करता येईल, समजलं? समजतंय का नाही समजतंय? अवघड आहे, पण काय त्याला नाईलाज आहे. आता ह्याच्यापेक्षा सोपं करणं शक्य नाही. म्हणजे देवाने प्रत्येक मनुष्याला, ह्यांनी डॉक्टर व्हावं, यांनी प्रोफेसर व्हावं, यांनी इंजिनियर व्हावं, यांनी असं व्हावं, यांनी. पण मग पुढे काय व्हायला लागलं, शेतात आता समजा अरुण काका शेतात जात आहेत, ते ह्या डॉक्टरला बघतात, हा काय तो इंजेक्शन देतो, सकाळी नुसतं एक बाटलीत औषध देतो आणि पैसे कमवतो, मी दिवसभर राबतो, मग मी कशाला डॉक्टर व्हायचं? किंवा दुसरं काय, म्हणजे इकडे लक्ष नाही. लक्ष कुठं आहे? म्हणजे तुमच्या मूळ कारणापासून तुम्ही दूर जायला लागलात की बिघाड झाला. बरं, दुसरी गोष्ट काय असते, समजा मी डॉक्टर आहे, माझ्या जन्माच्या कारणाप्रमाणे ते मी डॉक्टर झालो आहे, मी प्रगती खूप केली, हॉस्पिटल मोठं केलं. मग आता वय व्हायला लागलं, माझा मुलगा आहे, याला काय सांगायचं, ह्याचं तत्व वायुतत्व प्रधान आहे. म्हणजे हा काय म्हणत असतो, मी कॉमर्सला जातो, तिकडे त्याची प्रगती व्हायची असती, जन्मतः उत्स्फूर्त. मी काय सांगतो, हे तू प्रोफेसर म्हणून काय हे कॉमर्स जाऊन काय करणार, माझं एवढं मोठं हॉस्पिटल ते सांभाळायला पाहिजे. मग ह्याला तो डॉक्टरचा अभ्यास मेटाकुटीला येऊन करावा लागतं आणि मला जेवढे पेशंट येतात तेवढे ह्याला येत नाही.
हे चालतं बघतो ना आपण. जो ज्या कारणासाठी जन्माला आला आहे त्या कारणाशी जोडून जर प्रगती झाली तर ह्याचं काम नीट चालणार आहे. आता आपण हे बघतो, ईर्ष्या, माझ्यापेक्षा श्रीमंत झाला आहे, मग तो कसा झाला आहे, तर माझं काम आहे ते सोडायचं आणि तो काय करतो ते करायला जायचं आणि खड्ड्यात पडायचं. समजते ना. आता ह्याच्यापेक्षा सोपं सांगण्यासाठी नाही, हे बघतो ना आपण. असे हे उत्पत्ती मीमांसेचे गणित किंवा प्रोसेस आहे व त्याप्रमाणे हा खालील चार्ट आहे तो आपण समजून घेऊया. आता उदाहरणार्थ देऊया, एक मनुष्य प्राणी सोडला तर बाकीचे प्राणी देवाच्या इच्छेप्रमाणे चालतात ना, चालतात नाही. गाय किंवा बैल असं म्हणत नाही आम्ही काय शेतं नांगरायचं. गाईने म्हणायचं मी दूध देत आहे, याच्यावर हा श्रीमंत झाला म्हणून दूध द्यायचं बंद केलं नाही. स्ट्राईकवर जात नाहीत. कावळा असं म्हणत नाही मला काळा का केला आहे, मी का पिंड खायचा, मोरासारखा सुंदर का नाही. बघा तुम्ही, ते कोणी कंपॅरिझन न करता चाललंय म्हणून त्यांचे पुढच्या अवस्थेत येत मनुष्य जन्मापर्यंत येतात. मनुष्याला दिलेली बुद्धी ती नको तिथं चालायला लागते. बरोबर आहे, समजचा विषय आहे. म्हणजे देवाने जन्म घालताना किती विचार करून घातलंय, तरी त्याच्यामध्ये ढवळाढवळ करतो आपण, तरी तो नाराज नाही. हे असं सगळं बिघडलं आहे ना. पुन्हा एका गुरुची रोपा येणे म्हणून तुम्ही देव 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 मानत नाही, पूजत नाही ना, सोडा. मग गुरुला माना आणि गुरुंच्या प्रतिमा दिल्या त्या प्रतिमेतून तेच कार्य होतं. तर मला सांगायचा विषय, त्या देवदेवतांच्याकडे जाऊन काहीतरी मागायचं. म्हणजे काय, पहिल्यांदा त्या देवदेवतांच्यातून कल्याण झालं, घरी कुलस्वामींनी दिली ते सेवा केल्यावर. मग नंतर ते द्यायचं सोडून मिळतंय म्हटल्यानंतर आता नवस करायचं, मला अमुक पाहिजे म्हणून त्या देवदेवता सुद्धा कंटाळल्या आणि गुरुशक्तीत विलीन झाल्या. आता लक्ष्मीच्या देवळात गेलात तर तिथं लक्ष्मीची मूर्ती आहे, पण तिथं गुरुशक्ती आहे. तुम्ही काही मागितलं तरी ते गुरुशक्ती गुरुना पाहिजे तेच मिळणार. फार सुंदर विषय आहे. म्हणजे तुम्ही किती होड्या मारल्या तर शेवटी, आता बघा कोरोना झाल्यावर शेवटी कुठंपर्यंत आल्यात तुम्ही, काय होतं ते होऊ दे, देव काय करेल ते, कारण हात टेकले. आता तुमच्या हातात काहीच नाही आहे. तर जन्मधर्म, जीवनधर्म आणि देहधर्म. हां, इथं गेलं बघा. जन्मधर्म म्हणजे ज्या धर्मात तुम्ही जन्मलात हां, त्यातील देवदेवता किंवा नैसर्गिक तत्व किंवा सूक्ष्म तत्व. जन्मधर्म म्हणजे तुम्ही ज्या धर्मात जन्माला आलाय त्या धर्मात देव आहेत ते. हां, ते देव कसे आहेत, पंचायतन म्हणतात त्याला, पंचायतन. म्हणजेच मी आता जे सांगितलं ही 5 तत्व. कुठली? पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश. ही कशी आहेत ही 5 तत्व? सूक्ष्म आणि सजीव. तुम्हाला जे कुलस्वामींनी तुम्हाला स्वामी दिलंय मूर्तीच्या रूपाने, त्यांची तुम्ही पूजा करून अभिषेक केल्यावर तीर्थ आणि समोर काय असतं, दूध साखर मिळतं. तो घेतल्यावर ह्यातलं सूक्ष्म तत्व तुम्ही तीर्थ घेताना देहामध्ये धारण होतं. आणि इथं पण याच्यासारखीच 5 तत्व आहेत. ही 5 तत्व काय आहेत? स्थूल आहेत. ह्यातलं सूक्ष्म तत्व ह्या स्थूल तत्वात धारण झाल्यावर ते सजीव होतं आणि विकसित होतं. आणि तुम्ही हे स्थूल जर पृथ्वी तत्व असेल तर शेतामध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करता. वायुतत्व प्रधान असेल तर तुम्ही प्रोफेसर होता. आकाश तत्व असेल तर सायंटिस्ट होता. समजलं की नाही? पृथ्वी तत्वात डॉक्टर होणं, इंजिनियर होणं हे सगळे गुण समजतं आहे ना. त्या विषयात तुम्ही बरोबर तिकडे जाणार. असं पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत असायची. त्यात मेन मानकरी वडिलांनी किंवा कोणी पूजा केल्यावर त्यांचं तीर्थ आणि प्रसाद घेतल्यानंतर प्रत्येकाच्या तत्वाप्रमाणे धारण होऊन जीवन व्यवस्थित चाललं होतं. म्हणजे जीवनधर्म, जीवन व्यवस्थित चालणे. तो शेती बरोबर करायचा, कोण डॉक्टर असला तर डॉक्टर, असं होऊन मग सुखी जीवन झाल्यावर मग आपण काय करायला लागलो, सुखी जीवन झाल्यावरती मग हळूहळू आपल्या एक्सपेक्टेशन वाढत गेल्या. मग नवस करायला चालू करायला लागला.
मग नवसाया झाली आहे, व्रतवैकल्य झाली आहे, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही काय व्हायला लागला, मी आत्ता सांगितल्यासारखं लॉ ऑफ नेचर, एक निसर्ग नियम होता त्याप्रमाणे जाऊ पण जात होता, तेवढं बरं झालं. अगेन्स्ट लॉ ऑफ नेचर जेव्हा जायला लागला तेव्हा काय सगळं बिघडायला लागलं. म्हणजे कसं, मेडिकल दुकानात जायचं, भाजी मागायची, भाजी बाजारात जायचं, औषध मागायचं. म्हणजे देवाकडे जायचं, तुझा जो मूळ प्रधान गुणधर्म आहे तो विकसित करून द्यायचं कार्य ह्यांचं आहे. ह्यांच्याकडे नवस करून काहीतरी तिसरंच मागायचं, म्हणजे जे ज्यांना द्यायचं नाही त्यांना देता येत नाही आहे. जन्मधर्म म्हणजे ज्या धर्मात तुम्ही जन्मला त्यातील देवदेवता किंवा नैसर्गिक तत्व किंवा सूक्ष्म तत्व. जीवन धर्म म्हणजे सरळ व्यतीत होतो, पण ते केव्हा, देह धर्म देवदेवता ते उदित करायचं. म्हणजे उदित झाल्यानंतर आपल्या जीवनाला काहीतरी दिशा मिळते, त्यातनं पैसे मिळतात आणि आपलं जीवन धर्म म्हणजे जीवन व्यवस्थित सुखी शांती समाधानाने व्यतीत होतं. देहधर्म म्हणजे देवदेवतांनी दिलेला आशीर्वाद हा देहाने धारण करणे म्हणजेच अनैसर्गिक तत्व किंवा स्थूल तत्व. म्हणजे नैसर्गिक किंवा सूक्ष्म तत्व हे देवदेवतांच्या माध्यमातून तीर्थप्रसाद रूपात आपल्या देहातील स्थूल किंवा अनैसर्गिक प्रधान तत्वात धारण करणे व तो विषय सजीव झाल्यावर त्या विषयात प्रगती होते. तर याप्रमाणे कोणाचे पृथ्वीतत्व प्रधान किंवा आपतत्व किंवा तेज तत्व किंवा वायुतत्व किंवा आकाश तत्व प्रधान, तर त्या त्या प्रधान तत्वाप्रमाणे त्या त्या व्यक्तीचे गुणधर्म जे आहेत देहिक हे विकसित होत असतात. हे तीर्थ घेतल्यावर. तर ही जी एक निसर्गतः रचना आहे विश्व उत्पत्तीची, ह्या विश्व उत्पत्तीच्या विषयाप्रमाणे आमचे जीवन साकार होणे हे इष्ट आहे का नाही, म्हणजेच लॉ ऑफ नेचर, यालाच लॉ ऑफ नेचर म्हणतात. म्हणजे निसर्ग नियमाप्रमाणे करणे इष्ट असते, परंतु नेहमी अगेन्स्ट द नेचर जाणे म्हणजे, उदाहरणार्थ वडील डॉक्टर असतात म्हणून पुढे ते हॉस्पिटल चालवण्यासाठी मुलाला डॉक्टर हो असे म्हणालात, परंतु मुलगा उत्स्फूर्त कॉमर्सला जायचे असे म्हणतो. याचा अर्थ 5 तत्वातील त्या मुलाचे वायू तत्व हे प्रधान, त्याप्रमाणे इष्ट विकास होतो म्हणजे निसर्गानुसार. परंतु वडील डॉक्टर, त्यांचे प्रधान तत्व म्हणजे आप तत्व आणि मुलाचे प्रधान तत्व वायू तत्व. आता अशा मुलाला डॉक्टर व्हायला सांगितले तर त्याला तो डॉक्टरी अभ्यास जो आहे तो अगदी मेटाकुटीने करावा लागतो, म्हणजेच अगेन्स्ट द नेचर. आता निसर्गतः देवाची रचना ह्या जगाचा व्यवहार सुरळीत चालावा अशी आहे. म्हणजे काय, इकडे 50 मुली झाल्या तर तिकडे 50 मुले व्हावे, म्हणजे लग्न करून पुढे त्यांचे वंशाचे दिवे लावायचे. परंतु आपण अगेन्स्ट द नेचर जाऊन मुली नकोत म्हणून ॲबॉर्शन करतो, कारण वंशाचा दिवा लावण्यासाठी मुलगाच पाहिजे. असा जर प्रत्येकाचा मुलगाच झाला तर मुलींशिवाय दिवा कसा लागणार. आज आपण बघतो की नाही, हे राजस्थानमध्ये वगैरे असंच आहे, सगळं विचित्र झालं आहे. म्हणजे 10 मुलामध्ये एकच मुलगी, मग कसं काय व्हायचं. म्हणजे अगेन्स्ट नेचर जे होत आहे ते माझ्या भल्या करता म्हणून देव जर जन्माला घालतो त्याचा बॅलन्स निसर्गाचा राखण्यासाठी त्याचं कार्य चालू असतं, ते नेहमी अगेन्स्ट नेचर द्यायचं. म्हणून मी म्हणजे वंदनीय दादा प्रथमतः असा प्रश्न विचारला होता की अध्यात्म किंवा परमार्थ म्हणजे काय किंवा याची व्याख्या काय. तर अध्यात्म किंवा परमार्थ म्हणजे देवदेवतार्जन नव्हे. देवदेवतार्जन, उपास तपास, व्रतवैकल्य, यात्रा करणे वगैरे नव्हे, हे त्या अवस्थेला जाण्याचे मार्ग आहेत. आता ही पंचतत्वे जी आहेत ही दिसतात कुठे. एक आमच्या स्थूल शरीरातल्या पंचतत्वांमध्ये एक कुठले तत्व अधिक किंवा एक कुठले कमी आहे हे किंबहुना एखाद वेळेला कळेल.
परंतु कुठला अधिकारी तुमचं कळेल म्हणजे काय, मग मुलगा उत्तीर्ण मग शेतीमध्ये मला इंटरेस्ट आहे असं सांगतात की नाही, मला शिकवण्यामध्ये इंटरेस्ट आहे, मला अमुक करण्यामध्ये एक इंटरेस्ट आहे म्हणून सांगतात. जेव्हा तो शेतीमध्ये इंटरेस्ट सांगतो त्यावेळेला त्या 5 तत्वातलं पृथ्वी तत्व प्रधान आहे. हां, आता हे पृथ्वी तत्व प्रधान जरी आहे तर त्याला हे जड किंवा स्थूल आहे आणि अनैसर्गिक आहे. मस्त पुढं. परंतु वातावरणातील पंचतत्वे जी आहेत हां, त्यातले अमुक एक तत्व मी वेचायचे हे आम्हाला कळत नाही. म्हणून त्यासाठी ह्या देवदेवता आल्या. देवदेवता म्हणजे नैसर्गिक पंचतत्वाचं पंचायतन म्हणजे 5 तत्व असलेली एकत्र सूक्ष्म रूप म्हणजे देवदेवता. समजतंय ना, याच्यापेक्षा सोपं करणं शक्य नाही. आता कुटुंब प्रमुखाने देवदेवतांना रोज पूर्वी अभिषेक घालायचे, अभिषेक करून त्याचा तीर्थ घ्यायचं किंवा समोर दूध साखरेचा नैवेद्य, त्यांना आंघोळ घातल्यानंतर ही सूक्ष्म तत्व त्या पाण्याच्या माध्यमातून किंवा दूध साखरेच्या नैवेद्यातून तुमच्या स्थूल देहात सूक्ष्मपणे धारण व्हायचे. आणि 2 एकत्र आली, स्थूल आणि सूक्ष्म एकत्र झाली की त्यातनं 3रं कारण बाहेर पडायचं म्हणजे जन्माला येण्याचं कारण. यासाठी तुमचे स्थूल तत्व आणि वातावरणातले ते सूक्ष्म तत्व ह्या तत्वांना जोडण्यासाठी त्या तत्वाचे प्रतीक म्हणून देवदेवतांच्या प्रतिमा देवात आल्या. तुम्ही स्थूल आहात आणि तुम्हाला सूक्ष्म तत्व धारण करायचे आहे, परंतु सूक्ष्माची जाणीव होती आहे का? नाही. परंतु देहातील स्थूलामध्ये जे प्रधान आहे त्याची जाणीव होते आहे. त्याची जाणीव होते. शेती करावी असं वाटतंय मला, अमुक करावं असं वाटतंय असं सांगतात. मॅट्रिक पासाला आपण विचारतो की नाही, ते उत्स्फूर्त सांगतात मला हे नाही आवडत, मला हे करायचं आहे. परंतु देहातील स्थूलामध्ये जे प्रधान आहे त्याची जाणीव होती आहे की आपण अमुक एक शिकावे, आपण एक करावे. पण ते शिकावे असे जे तुम्हाला वाटत आहे ते अधिक प्रमाणामध्ये वाढीला लागण्यासाठी म्हणजेच सजीव होण्यासाठी जे प्रधान आहे ते सजीव होण्यासाठी वातावरणामध्ये जी सजीव पंचतत्वे आहेत त्यातले एक तत्व जे आहे ते तुमच्यामध्ये आवाहनित व्हावयास पाहिजे. आता त्या तत्वाचे आवाहन जे आहे हे तुम्ही नुसते तत्वा ये म्हणून बोलून होणार नाही. त्या तत्वाची प्रतीके म्हणजे पंचतत्वांची प्रतीक काय, तर देवदेवता. समजलंय ना, देवदेवता का आल्या तर त्यांना काय द्यायचंय ते तुमच्या धारण होऊन तुमचं जीवन धर्म कार्यान्वित आहे. पण हळूहळू आपण काय करायला लागलो, आपल्याला काय पाहिजे ते मागायचं आणि नवस करायचा. अमुक दे म्हणजे मी अमुक करीन. अशा त्या देवदेवतांचा मूळ उद्देश काय होता? आम्हा मानवांच्या कल्याणाचा, म्हणजेच नैसर्गिक ते सूक्ष्म तत्व जे देवदेवतांकडून मिळते व आपले ते स्थूल तत्व, ही 2 तत्वे एकमेकांना भेटली की उमगले जन्माचे कारण. म्हणजेच सद्गुरु साई चरण उमगले जन्माचे कारण म्हणजेच तुमच्या जीवनाचे उमगले प्रधान कारण जन्माचे हे उदित होत असते. तर माझा म्हणजे वंदनीय दादांचा प्रश्न असा होता की अध्यात्म किंवा परमार्थ हे शब्द आपण येता जाता बोलत असतो आणि त्यावर चर्चाही करीत असतो. तर आपल्याला या 2 शब्दांचा अर्थ काय आहे तो कळला का? अन्वय कळला का? आपण आता क्रमशः विषयाकडे जात आहोत. तेव्हा मी तुम्हाला सांगितले की अध्यात्म किंवा परमार्थ याची व्याख्या तुम्हाला कोणी विचारली तर बहुमोल असे जीवन, देवदेवतार्जन करणे, जपजाप्य करणे, उपास तपास करणे, व्रतवैकल्य करणे, यासाठी खर्च करणे म्हणजे परमार्थ नव्हे. मग ही सगळी साधने जी आहेत ती कशासाठी आहेत? पारमार्थिक किंवा आध्यात्मिक अवस्था
प्राप्त करण्यासाठी आहे. इकडे येण्यापूर्वी आपण काय काय करत होतो? गौर, गणपती, अमुक तमुक, श्राद्ध, पक्ष सगळं झालं, पण इकडे हल्लो होतो का? आता कसे आहात आणि पूर्वी कसे होतात खरं सांगा. पण त्या मानाने आपण काय करतोय? काहीच नाही. पण जीवन तुम्ही नित्याचरणामध्ये हे जे सगळे काही करता हे त्या मार्गाकडे जाण्याचे साधन आहे. आता ह्या साधन परत्वे आपल्याला जाण्याची पूर्वापार परंपरा जी आहे ही ऋषीजनांपासून सांगितली आहे. ह्यातला मूळ मतितार्थ किंवा गर्भ हा आपल्याला समजला नाही. पूर्वीच्या काळी आपल्या पूजनामध्ये पंचायतन असायचे. पंचायतन म्हणजे 5 तत्व. पंचायतन म्हणजेच 5 तत्व, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही 5 तत्व. पण ती देवदेवतेच्या मूर्तीमध्ये आहेत ती कशी आहेत? सूक्ष्म आहेत, नैसर्गिक आहेत आणि सजीव आहेत. आपल्या देहातली 5 तत्व आहेत ती निर्जीव आहेत, स्थूल आहेत आणि अनैसर्गिक आहेत. समजलं? त्यांना ह्याची जोड दिल्याशिवाय ती विकसित होऊन तुमचा जीवनधर्म कार्यान्वित होत नाही. म्हणजे तुम्ही काय कारणासाठी जन्माला आलात ते समजते ना हे? हां. पूर्वीच्या काळी आपल्या पूजनामध्ये पंचायतन असायचं. म्हणजेच ती 5 तत्वे. पंचायतन याचा अर्थ पंचमहाभूत तत्वे. ती पूजनार्थ कशासाठी होती? तर ज्या काया वाचा मनाची रचना या पंचभौतिक तत्वाने झालेली आहे ही तत्वे आपण आई उदरामध्ये आई सेवन करीत असलेल्या अन्नपाण्यातून धारण केलेली असतात. आणि त्या देहिक माध्यमाच्या बाहेरच निसर्गाची पंचतत्वे आहेत. निसर्गात पंचतत्वे नसती तर अन्न पाणी जे तुम्ही सेवन करता त्यातून ती पंचतत्वे तुमच्या शरीरात आली नसती. मग अन्न व पाणी सेवन करण्याचा उद्देश काय? शरीराची झीज होत असताना ही जी पंचतत्वामध्ये कमतरता होते, म्हणजे 5 तत्वामध्ये प्रत्येक 5 तत्वाचं प्रमाण आहे. पृथ्वी 1 पट, 3 पट पाणी, त्याच्या 11 पट तेज, 21 पट वायू आणि 108 पट आकाश तत्व. म्हणजे आकाश हे पट कशी आहे? 1च्या 3 म्हणजे 1च्या 3 पट, 3च्या 11 पट म्हणजे 33 झाले, 33च्या 21 पट आणि तो गुणाकार म्हणून त्याच्या 108 पट म्हणजे आकाश तत्व तेवढं झालं. त्याची नेहमी कमतरता पडती म्हणून साधनेतून आपण सकाळी करतो त्यावेळेला आकाश तत्व खाली आलेलं असतं. ते आकाश तत्व आपण धारण करायचं आहे. विषय अवघड आहे, सगळे एकदम गंभीर बसतात. मलाही सांगताना आता ह्याच्यापेक्षा सोपं करून सांगता येत नाही. मी जवळ 3 दिवस सारखं वाचतोय. सारखं वाचून कसं सोपं करता येईल आणि करून ते लिहून काढून. तर जोपर्यंत आपण त्यात बुडत नाही, पाण्यामध्ये मासा काय झोप घेतो, पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळते. माझ्याकडनं मी कितीही सांगितलं तरी तुम्ही त्यात डोकं घालून हे काय आहे हे जोपर्यंत समजत नाही त्यावर आचरणात येत नाही. आचरणात आल्याशिवाय समाधान होत नाही. एकदा विषय कळला नाही तुम्हाला समाधान काय वाटेल ते होते, घाबरणार नाही तुम्ही. म्हणून तेवढं विशाल मन करून ठेवलंय. जरा काहीतरी झालं की लगेच घाबरायचं नाही. आहेत म्हणजे श्रद्धा ती बाबा बघतील काही होत नाही असं म्हणायचं. प्रत्येकाला तुम्ही घाबरत बसला तर मन डबक्यासारखं झालं. घरच्याला घाबरले दादा किती जणांचे काय प्रश्न सगळं सामावतं त्यात, एवढं विशाल मन. मग अन्न व पाणी सेवन करण्याचा उद्देश काय? शरीराची झीज होत असताना ही जी पंचतत्वामध्ये कमतरता होते ती अन्न पाण्यातून भरून निघावी. तर असे हे पंचभौतिक तत्वाचे काया वाचा मन जे आहे
त्या काया वाचा मनाच्या माध्यमात ज्या पंचतत्वांची धारणा झालेली आहे ती तत्वे स्थूल तत्वे आहेत. तशीच वातावरणामध्ये सूक्ष्म तत्वे आहेत. सूक्ष्म व स्थूल तत्वांचे एकरूपत्व झाले, हा, स्थूल आणि सूक्ष्मात एकत्व झाले, युती युती झाली झाली. की जन्माचे कारण तत्व जे आहे बाहेर ते पडते. बाहेर पडते. तुम्ही कशा कारणासाठी जन्माला आलात ते. आता ती युती होण्यासाठी देवदेवता पाहिजेत, कारण ते सूक्ष्म तत्व आहे आणि तुमच्या देहामध्ये आहे ते जड. त्याचं तीर्थ घेतलं, अभिषेक करून घेतलं की तेच तुमच्याकडून त्यातनं मग तुमच्या जन्माला येण्याचं कारण म्हणजे तुम्ही डॉक्टर व्हावं, तुम्ही इंजिनियर व्हावं, तुम्ही शेतकरी व्हावं. मग ते व्हावं पण त्याच्या समाधानी राहावं ते नाही. सगळेजण मी डॉक्टर होईन म्हणजे काय, एक उदाहरण सांगतो. मी कलेक्टर व्हायला म्हणजे मोठ्या पदावर पाहिजे, काम कमी आणि पैसा दाम ज्यादा. हे गणित कुठल्या ह्याच्यात बसणार. आता ध्येयाला धर्म कसा दिलाय, जर हात म्हणतील पाय म्हणतील मी सारखं घाणीत का चालायचं, मी डोकं होणार. आता कुणीतरी डोकं झालं कुणीतरी पाय व्हायला पाहिजे की, हो की नाही तर कसं चालायचं. म्हणून म्हटलं की ज्याला जो धर्म दिलाय, देवळाला जो धर्म दिलाय दाखवायचा, ते दाखवायचं काम करणार. दाखवायचं काम केल्यावर लगेच पाय बाजूला न्यायचं काम करतात. म्हणजे एकमेकाला कोऑपरेटिव्ह आहेत म्हणून जीवन जगतोय. आपण समजा डोळे स्ट्राईकवर गेले, बस आलेली याला दाखवायचीच नाही, एका क्षणात खलास होणार आपण. किंवा मागणं गाडी येते ती कानाने ऐकायचं नाही, काय बोंबल जातो नाही आज मी स्ट्राईकवर आहे. गाडीने 2 मिनिटात तुमचं जीवन खलास होईल. ते कसे वागतात. तसं आपण देवाशी कोऑपरेट होऊन त्या लॉ ऑफ नेचरशी कोऑपरेट करायची. जोपर्यंत लॉ ऑफ नेचरशी कोऑपरेट करत नाही तोवर तुमचं जीवन सुरळीत. म्हणजेच आलेल्या परिस्थितीला, आलेलं आपण जे वाट्याला आलंय त्याच्यामध्ये काय राहायचं. हां, नुसतं बोलायचं इथे आणि पुन्हा चालू. दुकान बंद झालंय, कधी चालू होत आहे, पैसे त्यांचे पैसे द्यायचे. काय तुम्ही डोक्यात ताप करून घेतला म्हणजे दुकान चालू होत आहे काय. पण तब्येत खराब होती. जे होत आहे ना ते चांगल्यासाठीच आहे. शेवटी आज तुम्ही सगळेजण या पॉईंटला आलात की नाही, की आता देव काय करेल ते करू दे. कोरोना तुमचं तर काय चालत नाही आता. का चालतंय अजून, चालत असं सांगा. नाही, आता ह्या शेवटी कुठे आलात तुम्ही. आपल्याला डॉक्टर ह्याच्यावर सुद्धा जगायचं बघा, असतं. डॉक्टर तुम्ही सुद्धा बघा, तुमचे प्रयत्न सगळे करता. शेवटी काय म्हणता, आता लिव्ह टू गॉड. आता देव काय करायचे, मी कुठे गेलो शेवटी. म्हणजे मूळ तत्वाकडे. गॉड इज देअर आफ्टर, लुक आफ्टर टू दॅट पेशंट. हा, म्हणजे मूळ ईश्वर विषयाकडे जायला पाहिजे. म्हणून त्याला म्हणजे त्याच ईश्वर ह्या निसर्गापासून तुमच्याकडे जो विषय आला त्याच्यात तुम्ही प्रगती केली तर मूळ विषयाकडे जाता येत नाही कसं म्हणतात, तिथनंच आला. आता इथून घरनं इथं आलात की नाही, मग इथून घरी जाता येत नाही म्हणायचं का, म्हणजे काय हसायचं का रडायचं. तर मूळ ईश्वर ह्या विषयाकडे जायचं आहे. तुम्हाला जो काही विषय आलाय तो ईश्वर ह्या ह्याच्यातून आलेला आहे, निसर्गातून. तुम्हाला जन्माला आल्यानंतर तुमच्या जन्माचे कारण काय आहे हे जर सांगितले गेले नाही तर तुम्ही गुरुमार्गात आलात कशाला. माझा प्रश्न समजला काय. आपल्या जन्माचे कारण जे आहे हे आपल्याला विचारांती शोधून सापडत नाही. ते का नाही सापडत. आता असे पहा, घरी विरजण असते का नाही, त्यामध्ये रवी घालून घुसळले की लोणी बाजूला होते व ताकही बाजूला होते. ही क्रिया तरी सर्वांना माहीत आहे ना. तसे स्थूल व सूक्ष्म ह्या दोन्ही माध्यमामध्ये उपासना दीक्षा जी आहे ही त्याचे मंथन करून लोणी बाहेर काढते आणि ताक वेगळे करते. समजले. आता जे सूक्ष्म तत्व आहे त्याला स्थूल तत्वात धारण करून स्थूल तत्वात सजीवता आणायची. ज्यांच्या पंचतत्वामध्ये एक प्रधान गुण आणि बाकीचे गौण गुण अशी जी कुटुंबामध्ये व्यक्तिगत जीवनाची योजना एका विचाराने, एका सुख शांती समाधानाने कुटुंबात प्रत्येकाने आपले जीवन व्यतीत करावे म्हणून सगळ्यांची पातळी एक आल्यानंतर
सुखाच्या शोधात जावे लागत नव्हते. हा, प्रत्येकाचं ते पूर्वी एकत्र कुटुंबामध्ये दिलं की सगळी आपापली कामं व्यवस्थितून सुखाच्या, आता सुख मिळायला लागल्यानंतर काहीतरी चालू होतं बघा. आराम आहे म्हटलं की काय चालू होतं, अमुक करूया तर अमुक पाहिजे. आता पुढं वाटते. परंतु आज कुटुंबात 4 माणसं असली तर चौघांचे आचार विचार हे एका विचाराशी सहमत होत नाही. का होत नाही ह्याचा निष्कर्ष सापडत नाही. परंतु होत नाही तेवढे खरे. कामकाजाला प्रश्न विचारायला येता ना, काय तर शांतता नाही. पण घरात माणसे किती? 3. आता चौथी शांतता आणायची कुठून? आता सर्व आपल्या गरजेइतकी तरतूद जन्माला येण्यापूर्वीच ईश्वराने तुमची केल्याशिवाय इह जगतात तुम्हाला जन्माला पाठवले नाही किंवा जन्म देत नाही. हे लक्षात आले? मग आता गरजेपेक्षा किती प्राप्त व्हावे आणि आपण किती प्राप्त करावे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण मी सिद्धांत म्हणून जे बोलतो आहे की प्रत्येकाच्या अन्न वस्त्र निवाराची तरतूद केल्याशिवाय परमेश्वर मनुष्य जन्माला कोणालाही पाठवत नाही. आता माझे 1 लाख रुपयांचे घर आहे म्हणून माझ्या शेजारी 25,000 रुपयांच्या घरातल्या माणसाने माझा मजला अजूनही का उभारला जात नाही असे म्हणणे कितपत योग्य आहे? गरज आहे का? मला आता आहे ते बरोबर आहे, पण ह्यांचं घर मोठं आहे म्हणून माझ्या पोटात दुखतं, हे काय आहे? म्हणजे काय इथं काय चालू झालं? ईर्ष्या किंवा द्वेष. त्यांचं माझ्यापेक्षा मोठं आहे. म्हणजे इथं तुम्ही जर जेवढं तुम्ही घेतला तेवढं तुमच्या जन्माच्या कानापासून तुम्ही दूर जाता. याचे कारण म्हणजे आणि ज्या तत्वातून आपण जन्माला आलो अशा ह्या तत्वाचा प्रधान गुणधर्म काय आहे? माहिती आहे? 20,000 रुपयाच्या घरातल्या माणसाने माझा मला अजून का उभारला जात नाही, त्याच्या पुढचं कारण म्हणजे याचे कारण म्हणजे ना असे म्हणजे की याचे कारण म्हणजे आता या जगात याचे कारण म्हणजे आता या जगात 2 गोष्टी आहेत. याचे कारण म्हणजे आता या जगात 2 गोष्टी आहेत. कोणत्या? तर एक म्हणजे उणीव असणे आणि दुसरे म्हणजे गरज असणे. उणीव म्हणजे काय? खरंच कमी आहे, कमतरता. पण सगळं आहे. टीव्ही आहे, पण आता अमिताभ बच्चनकडे एवढा मोठा टीव्ही आहे तो नाही, म्हणजे गरज. उणीव म्हणजे टीव्हीच नाही आहे. समजतंय ना? म्हणजे आहे त्या परत काय मोठा घेऊन काय करताय म्हणजे असून असमाधानी. असे 2 वर्ग आहेत. उणीव आहे म्हणजे ज्याच्यापाशी सुखाचा अभावच आहे. म्हणजेच आता तुम्ही आहात व तुमच्याकडे फ्रीज नाही, म्हणजे तुमच्याकडे मूलतः उणीव आहे. आणि गरज म्हणजे दुसरा एखादा ज्याच्याकडे 165 लिटरचा फ्रीज आहे परंतु 180 लिटरचा का नाही? कारण तो तसला भागवतांच्याकडे आहे किंवा आणि कोणाकडे आहे, ह्याला गरज म्हणतात. आज टाटा बिर्ला हे जे आहे ह्यांना उणीव नाही आहे, पण गरज आहे. मिळाले तरी अजून मोठं व्हायचं. कोट्याधीश जरी झाले आहेत तरी त्यांना अजून कोट्याधीश व्हायचे आहे. शेवटी येळकोट व्हायची म्हणजे जायची वेळ आली तरी कोट आहेतच. अशांसाठी हा गुरुमार्ग नाही. तर ज्याच्यामध्ये उणीव आहे किंवा ज्यांच्या जीवनामध्ये उणीव आहे त्यांच्यासाठी हा गुरुमार्ग आहे. आणि ज्यांना गरज आहे त्यांना जाणीव नाहीये. आज जे आम्हा मानवांच्या जीवनामध्ये सगळे जे भौतिक म्हणून विषय आहेत ते कुठेतरी एका प्रधान विषयामध्ये पूर्वी असल्याशिवाय ते आमच्या दैहिक माध्यमामध्ये आलेले नाही. निसर्गामध्ये तो बारीक रूपाने आहे, तो आपल्यात धारण झाला की तो विकसित होतो. म्हणजे तुम्हाला निसर्गाकडे जाण्यासाठी किंवा तुमचे दैहिक माध्यम हे नैसर्गिक करण्यासाठी तुम्हाला अडथळा नाही आहे. समजले काय? तर सकाळी हा विषय सांगण्याचा माझा
उद्देश काय होता? उद्देश काय होता? आता देहिक माध्यमाने सूक्ष्म विषय घेऊन त्याच्यावरती संशोधन करून ते जे सूक्ष्म होते ते स्थूल करून तुम्ही त्याला यांत्रिक युग म्हणून जगाला प्राप्त करून दिलेत ना. पूर्वी योगाने असे डोळे बंद केले की तिथं काय चाललंय ते कळत होतं. त्याला तुम्ही ते सूक्ष्म रूपातनं बदल गुणात फोन केला आहे. म्हणजे फोन केल्यावर लगेच मोबाईलने लगेच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणजे त्याला स्थूल रूप दिलं मोबाईलचं आणि तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करता. मग जर तुम्हाला तो विषय धारण करून सूक्ष्मातला विषय स्थूलामध्ये आणून त्याची यंत्र रचना करून ही सबंध जगाची यंत्रणा जी आहे ती कार्यान्वित तुम्हाला करता येते ना. मग तुम्हाला मूळ विषयात का जाता येत नाही? मूळ विषय ईश्वर, तिकडे जाता येत नाही. जसे आता तुम्ही मुंबईहून शिरोड्याला आलात तेव्हा परत शिरोड्याहून मुंबईला जाता येत नाही असे म्हणणे हास्यास्पद किंवा अतिशयोक्ती आहे का नाही? समजलं की नाही? आता म्हणजे काय मी सांगितलं बा, आंबा डोळ्यासमोर आणा. मूळ आंबा आला कुठनं? कोईचं झाड, कोय लावली ती, त्याच्याने झाड झालं आणि मग आंबा आला. त्याचं कार्य केव्हा पुढे तसाच आंबा पुन्हा यावा म्हणून त्याच्यामध्ये आत कोय तयार होती. म्हणजे कार्य पूर्ण झालं. म्हणजे काय? ज्या ईश्वरापासून आपण जन्माला आलो ते ईश्वर होऊन मरून गेलो तरच पुन्हा ईश्वर म्हणून जन्माला येऊ. पण जाताना कसे जातो? दानव. गेला एकदा बरं झालं, नाही तर अजून किती लोकांना पिडला असतात. म्हणजे कार्य अगेन्स्ट नेचर. मग तेच सांगायचं आहे. त्याच्यापेक्षा चांगली आता बघा निसर्ग शोध लावलाय. पूर्वी डाळिंब खाल्लंय का तुम्ही? पूर्वी डाळिंबाला कीडच लागलेली असायची आणि घट्ट बिया असायच्या, दात तुटायचा. आता गणेश डाळिंब म्हणजे विकास केला की नाही? तसं माणसं पूर्वी रानटी अवस्थेत होती ती इथपर्यंत आली आहे. ह्याच्या पुढे देवासारखी व्हायला पाहिजे होती की नको? झाली आहेत का? याचं उत्तर तुम्ही. तसे मूळ तुमचे जे हे विषय सिद्ध सिद्धांत पद्धतीने आम्हा मानवांच्या जीवनात येऊन ते मानवाच्या कल्याणार्थ निर्माण झाले, तर ज्या विषय परत्वे तुमचे कल्याण झाले तो विषय निसर्गामध्ये आहे. मग त्या विषय परत्वे तुम्हाला निसर्गामध्ये जाण्याचे माध्यम देवाने दिलेले आहे. मग इथे ही क्रिया का होत नाही? तर जसे एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखादा डॉक्टर उपचार करीत असतो, परंतु उपचार करून थकल्यानंतर तो त्यांच्याच एखाद्या नातेवाईकाला हळूच सांगतो की लिव्ह इट टू गॉड नाव. म्हणजे शेवटी अंतिम निर्णय घेऊन तुम्ही सांगता की लिव्ह इट टू गॉड नाव. मग गॉड इज देअर टू लुक आफ्टर हिम. म्हणजे शेवटी तुम्ही केलेत काय? तुमचे शास्त्र ज्यातून उगम पावले तेथे तुम्ही हात टेकल्यानंतर तुम्ही त्या शास्त्रात जा म्हणून सांगता आणि मग देव सांभाळतो. म्हणजेच तुम्हाला त्या शास्त्रात जावे लागले का नाही? त्या शास्त्रात तुम्ही गेलात की पेशंटला गुण यायला लागतो. तोपर्यंत त्याचे जेवढे हाल करता येतील तेवढे करून आपला हवाला देऊन मोकळे होतात. त्याचे हाल आणि आपला हवाला. शेवटी अंतिम तिथे तुम्ही आलात. कुठे? त्या निर्णयाशी. तर आता इथे ह्या पद्धतीची ओळख किंवा या तत्वज्ञानाची ओळख आता इथे सांगण्याचे प्रयोजन काय? आजकाल भौतिकवादी लोकांचा अध्यात्म हा विषय म्हणजे कुचेष्टेचा आहे. देवधर्म वगैरे आम्ही चालत नाही असं म्हणतात की. कोणालाही जाऊन भेटा. आत्ताचा साधा DC किंवा पॉलिटेक्निक पास झालेला विद्यार्थी ज्याला स्क्रू सुद्धा आवळता येत नाही आणि अजून टाळक्याचा स्क्रू सुद्धा आवळला गेला नाही आणि अध्यात्म छे म्हणजे त्याला काय कळले? अध्यात्म आणि परमार्थ म्हणजे त्याला काय कळले? काहीच कळले नाही. पॉलिटेक्निक मधला 1-1.5 वर्षाचा कोर्स घेणारा विद्यार्थी काय सांगतो परमार्थ? तो तंत्रविद्यालयामध्ये गेला म्हणजे शास्त्र प्राप्त झाले. ते जे तांत्रिक ज्ञान तू घेतोस ते कुठेतरी यांत्रिक म्हणून कार्य करीत होते. साधा 1-1.5 वर्षाचा कोर्स आहे. त्या कोर्सचे शिक्षण घेऊन तो डिस्कस करतो काय?
तर अध्यात्म. सगळे झूट आहे. आधी स्वतः प्राप्त केलेले जे जे काही विषय आहेत, मेडिकल असेल, कॉमर्स असेल किंवा तुमचा कुठलाही विषय असेल, त्या विषयातून तुम्हाला मूळ विषयाकडे जायचे म्हटल्यानंतर जो विषय तुम्ही अध्ययन केला, ह्या विषयावरती तुमचे अध्ययन जे झाले ते केवळ तुमची उपजीविका करण्यासाठी झाले नाही किंवा त्या विषयाची आणिक एक पदवी घेऊन पुढचे प्रमोशन मला किती लवकर मिळेल ह्याच्यासाठी ईश्वराने तुम्हाला तो विषय शिकवला नाही. तर कुठलाही एखादा विषय जो आहे हा अध्ययनार्थ घेऊन त्या विषयात तुम्ही पारंगत झालात की त्या विषयातून मूळ विषय म्हणजे ईश्वर ह्या विषयाकडे तुम्हाला जायला वाट एकदम सोपी आहे. तुमच्या एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त झाल्यावर शेवटी समजा ही देवाची कृपा आहे म्हणजे शेवटी तिथं जाता तुम्ही. अगदी स्पष्ट सिद्धांत आहे. अगदी स्पष्ट सिद्धांत आहे. आता भौतिक हे विज्ञान आहे सगळे. त्या विज्ञानाने आम्ही सज्ञान झालो असे म्हणतो, परंतु त्या विज्ञानाने काय झाले? विज्ञान हे सज्ञान झाले आणि शिकणारा अज्ञानी झाला. म्हणजेच विज्ञान सज्ञान झाले आणि तुमच्या माध्यमामध्ये धारण झाले ना. आणि तो जो ठेवा तुम्हाला प्राप्त झाला त्याने तुम्ही सज्ञानी व्हावयाच्या ऐवजी अज्ञानी झाला. जगात देव नाहीच, जे काही आहे ते मी आहे. एक परमार्थ म्हणजे शब्द आला त्याच्या आत्मनिवेदनमध्ये अध्यात्म किंवा परमार्थ किंवा परमार्थ काय याच्याबद्दलचं डिटेल समजावं म्हणून काकांनी ते लिहून काढलं होतं, ते इथपर्यंत वाचलं. आता आत्मनिवेदन 5 नंबर 115 शेवटची ओळ वाचतोय. जेव्हा मी औदुंबरला आलो त्या दिवशी श्रावण प्रतिपदा होती व पंचमीच्या दिवशी श्री शेषाचे दर्शन पहाटे झाले. नेहमी घरची सवय होती त्यामुळे सकाळी उठण्यास उशीर झाला. स्नान पूजा केली व प्रार्थना म्हणत असताना मनाची द्विधा बाजू लागली. एक घर आठवू लागले व त्यानंतर जी साधना तिचा पत्ता नव्हता. साधना म्हणजे काय केल्यावर काय प्राप्त होते हे अज्ञात होते. त्यामुळे स्वाभाविक मनाचा कल घराकडे होता. आई वडील भाऊ बहिणी घरी होते. त्यांची आठवण होऊन ह्या जगात आपल्याला सर्व काही आहे व काही नाही असे मन सांगू लागले. दुःख म्हणावे तर दुःख नाही व सुख म्हणावे तर ते कशात ते सांगता येत नव्हते. म्हणजे आपल्याला आपण अगेन्स्ट जाऊन सर्वांनी सगळी भानगड केली की निस्तरण्यासाठी दादांना त्रास घेऊन औदुंबरा जावं लागलं. आणि मग ती परत प्रत्येकाला त्याच्या मूळ कानाशी जोडण्यासाठी साधना सिद्ध करावी लागली. म्हणजे आपण काय केलं, आपण देवापेक्षा श्रेष्ठ की नाही. त्यांना तिथं 2.5 वर्ष सेवा केली आहे ती आपण एक दिवस सुद्धा करणार नाही. म्हणजे देवाचं प्रेम आपल्यावर का आपलं प्रेम देवावर? पहिल्या दिवशी अशी जाणीव किंवा आज्ञा झाली असे आपण म्हणूया की साधकाला जग उठल्यावर उठणे हे योग्य नाही. जग अंधकारात आहे, त्याला जर जागे करायचे आहे तर झोपून कसे चालणार. यासाठी प्रथमतः वेळेवर उठण्यास शिक. त्याप्रमाणे पहाटे 3 वाजता उठू लागलो. कारण स्नान संध्या नामस्मरण आदी ब्रह्मकर्म हे ब्रह्ममुहूर्तावर व्हाव्यास पाहिजे. आता ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? बरोबर आहे. पहाटे म्हणजे काय? आकाश तत्व पूर्णपणे खाली जेव्हा तेज तत्व नसतं. सूर्य आता गेला, सूर्य गेला की ते आकाश तत्व खालती येतं. इतकं खालती येतं. रात्री फुलं जी उमलतात, संध्याकाळी फुलं कळ्या असतात, रात्री त्या आकाश तत्वाच्या प्रेशरने फूल उमलतं आणि त्यात वास येतो. दादा म्हणले आकाश तत्व एवढं मोठं तत्व मी पहिल्यांदा बघितलंच नाही. तर ते खाली असतं
पुन्हा सकाळी सूर्य उगवायच्या आधी ब्राह्ममुहूर्तावर 4 वाजता त्यावेळेला ते संपूर्ण असतं आणि त्या वेळेला जर तुम्ही साधना केली तर ते आकाश तत्व 100% धारण होतं. जे तत्व तुम्ही 8-8:30ला साधना करताना होतं 50%, त्याचं 100% व्हायचं होतं तर ब्राह्ममुहूर्तावर उठायला पाहिजे. 8:30ला उठताय ते पुढं काय करायचं सांगा जरा. 4 ओढून 5 वाजता काय करायचं. अशा क्रमाने चालत असता दिवस महिने वर्ष संपले. दिवस महिने वर्ष संपले. ह्याप्रमाणे साधना चालू होती. आता ह्या जीवनाला आकार आल्यामुळे जीवन व्यर्थ खर्च होणे याची किंमत किती आहे हे कळू लागले. ह्या कार्यक्रमास दिनचर्या असे म्हणतात. म्हणजे दिनचर्या नीट सकाळी एक टाइम टेबल रोजच्या प्रमाणे. एक दिवस 6ला उठायचं, एक दिवस 7ला उठायचं, एक दिवस उठायचंच नाही, एक दिवस 9ला उठायचं. म्हणजे दिनचर्या नव्हे. सकाळी आपण किती वाजता एक निदान 6-6:30ला उठणे, मग अमुक तोंड धुणे, मग संडास जाऊन येणे, आंघोळ करणे, 8:30ला आपली साधना करणे, पूजा करणे, मग दुकानला जाणे. काहीतरी त्याला काय पाहिजे, नियमित एक युनिफॉर्मिटी पाहिजे. रोज नव्याने जगणे, बोलणे व वागणे ह्यास दिनचर्या म्हणता येणार नाही. त्यामुळे जीवनाचा विषय किती व काय साध्य करावयाचे आहे याचा आराखडा मनाशी तयार केला. कारण साधना केव्हा होईल व त्याचा लाभ जगताला कसा होईल ह्याचे गणित समजेना. शेवटी एक दिवस पहाटे उठल्यावर महाराजांचे दर्शन घेतले व आसनावर येऊन बसलो आणि डोळे बंद करून पाहू लागलो. पहाटेचा प्रकाश व क्षितिज दिसू लागले. आसमंतात जग नसून सर्वत्र प्रकाश व 7 रंगांच्या छटा वेगवेगळ्या दिसत असून दिसत असलेला रंग केशरी व पुढे क्षितिजापर्यंत तांबूस असा होता. हे पाहत असताना कानाशी शब्द आले, अरे मुला, हा रंग ब्रह्मांडाचा आहे. पुढे कालांतराने हा रंगीबेरंगी होऊन त्या रंगातून पिंड निर्माण झालेले आहेत. हा जो रंग तुला दिसत आहे त्याच्यात जेव्हा बदल होईल तेव्हा हे गणित सुटेल. अन्यथा हे गणित नसून अगणित आहे. तेव्हा शोध घेऊन वेळ खर्च करू नकोस.